पण साहेब मला काहीतरी गडबड दिसते याच्यात, काहीतरी गडबड दिसते. छगन भुजबळ तो जेलमधनं बाहेर आले आणि अजितदादा हे सगळे बसायचे आणि जेलमध्ये काय काय त्रास होतो हे त्यांनी सांगितलेलं असं बहुतेक, म्हणून सगळ्यांनी गडबड केली. 8 दिवस आधी आमचे नरेंद्र मोदी म्हणाले, माननीय पंतप्रधान, ग्वाल्हेरच्या सभेत, एनसीपी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी, बँक घोटाला, भूस्खलन घोटाला, जमीन घोटाला, ये सब 70,000 करोड़ का घोटाला है. ये मोदी की गारंटी है, छाती और हाथ मारो, सबको जेल में भेजेंगे. 8 दिवसापूर्वी भाषण केलं. आणि मोदी की गॅरंटी काय, तर 8व्या दिवशी लाईनीने शपथविधी. आणि माझा मित्र आहे भाजपचा आमदार किसन कोथरे मुरबाडचा, त्याला मी फोन केला वाढदिवसाचा अभिनंदनाचा. तर म्हणलं मुरबाड किसन 50-50 हजार निवडून येतो, तुला मंत्री करत नाही. त्यांनी साहेब काय शिव्या दिल्या असतील भाजपच्या आहेत, त्यांना नाव सांगत नाही. हर्ष तो म्हणला काय करणार, 105 आमदार आहेत आणि हे 9 लोक शपथ घ्यायला गेले ना, तर किरीट सोमय्या घरातनं बाहेर नाही, कुलूप लावून टाकलं त्यांनी, घरातच बसलो होतो. किरीट सोमय्या, सुनील तटकरे आणि अजितदादा शपथ घेत आहेत. आता हे असं घडत असेल तर कसं होणार. नरेंद्र मोदींची गॅरंटी आता सुद्धा टीव्हीवर सारख्या जाहिरात आहे, गॅरंटी नरेंद्र मोदीची गॅरंटी. कशाची गॅरंटी, ते म्हणतात आपकी बार 400 पार. आपकी बार 400 पार नाही महबूब, तू आता भाषणात लक्षात ठेव, आपकी बार भाजप तडीपार. ही ध्यानात ठेवा, आपकी बार भाजप तडीपार. आणि तुम्ही लिहून ठेवा, हे तडीपारच होणार आहेत. ज्या पद्धतीने वागले, ज्या पद्धतीने वागतात आणि ज्या पद्धतीने राजकारण करतात, घाणेरडी प्रवृत्ती. आमचा आमदार साहेबांना सांगितलं, मी फक्त एवढंच म्हणलं त्याला की आपण विचार करू. नंतर जो गेल्यानंतर मी सहज कुठेतरी भाषणात की बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती आली आहे, बापाला बाप न म्हणण्याची संस्कृती. बीजेपीच्या मेळाव्यात बोललो मी बाळा वेगळेच्या सत्कारात. आमदार दम देतो मला, बापना साहेबांकडे पाहून घेईल. मी काय म्हणलो, आमदाराच्या विरुद्ध बोलू नये, अजितदादाच्या विरुद्ध. आमच्या नेत्या, अजितदादा तुमचा नेता कधीपासून, आमचा तर तो लंगुटी लावत होता, नागवा फिरत होता तेव्हापासूनचा मी पाहतोय आम्ही त्याला. तुमचा नेता कसं काय झाला. पण कसा माज येतो, कशी मगरुरी येते, त्याच्यातला प्रकार आहे. आम्ही दुर्लक्ष करतो, मी बोलत नाही. हे आज बोललो साहेबांच्याकडं आणि मेळाव्यात बोललोय, मी बोलत नाही, बाहेर काही सांगत नाही. साहेब आपण आला, एक चैतन्य आलं तालुक्यात ना. आता सुरुवात झाली ही, लोणाळ्याला नारळ फुटला आणि लोणाळ्याला फुटलेला नारळ यश देऊन जातो. माझा अनुभव तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी पाहिलं ना, आम्हाला चैतन्य येतं. मी तुमच्यापेक्षा 6 महिन्यांनी मोठा आहे साहेब. मी मोठ्या माणसाचं, एकदा आम्ही म्हणलो मोठ्या माणसाचं ऐकत चला, तुम्ही ऐकलं नाही, प्रफुल्ला दिलं ना, देऊ नका, ऐकलं नाही. असू द्या, सच गमतीचा भाग आहे, सोडून देऊ आपण. पण साहेब कॉलेजपासून आपण त्या वैशालीच्या कट्ट्यावर बसायचो, उडपीच्या मद्रास कॅफेच्या तिथं बसायचं कट्ट्यावर. ठीक आहे, आता तो विषय नाही. मग तुमचा एक तुम्हाला सांगतो, मला फार आनंद आहे, फार आनंद म्हणजे अभिमान आहे. सुप्रियाचा एकुलती एक कन्या पहिल्यांदा राजकारणात राज्यसभेवर पाठवलं. साहेबांनी टिंगल मस्करी आम्ही करत होतो, तुला काय तिथं राज्यसभेत पवारांची लेख, पवारांची लेख. 4 वेळा संसद रत्न, 2 वेळा संसद रत्न पुरस्कार आणि 2 वेळा महासंसद रत्न पुरस्कार. काय पवारांची लेख म्हणून दिली का काय. तिचे भाषण ऐका ना,
यूट्यूबवर भाषणं येतात, सुप्रियाची भाषणं लोकसभेतली आहे का आणि बाहेर ती आता प्रचाराच्या सभेला फिरते तिथलची आहे का? हसत हसत बोलते पण अशी चिरून टाकते, मखमली सुरुनी कापते ती. तिचं कौतुक करावं तेवढं थोडं, मला तर फार अभिमान आहे तिचा. तसाच रोहित आहे आमचा, रोहित दादा अतिशय चांगलं बोलतो. ही पोरं उत्तम काम करणारी आहे, तरुण पोरं उत्तम काम करणारी तरुण पोरांची ही फळी आहे. मला असं वाटलं महबूब शेखला आणि धैर्येंद्र मुंडेला आणि मिटकरीलाच भाषण करता येतं का? त्यांच्यापेक्षा प्रभावी भाषण आमचा महबूब शेख करतो. उत्तम उत्तम फळी उभी राहिली. साहेब तुमचं हे सगळं तुमचं देणं आहे, सगळं तुमच्यामुळं, ही सगळी पुण्य ही तुमची आहे साहेब, आणि तुमच्या पुण्यावर आमचं सगळं चाललेलं आहे. ही सगळी तरुण पिढी तयार झाली ना, ही सगळी तुमच्या पुण्यावर, आणि या पुढच्या काळात फार जोमाने चालेल. आमचा सर्व तालुका 70% तालुका 80% तालुका तुमच्या मागे उभा राहील एवढं सांगतो. तुम्हाला दीर्घायुष्य, निरोगी दीर्घायुष्य लाभो आमची प्रार्थना करतो. धन्यवाद.